या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की ऑड डिवायझर्स मध्ये जेव्हा युनिट्स प्लेस डिजिट 1 असतो तेव्हा त्या ऑड डिवायझर सोबत दिलेल्या डिव्हिडंडची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची किंवा त्या ऑड डिवायझरने दिलेल्या नंबरची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची। आता लक्षात घ्या, यामध्ये आपण सुरुवातीलाच ठरवलेलं होतं की ऑड डिवायझर्स मध्ये 3 आणि 9 जर का युनिट्स प्लेस मध्ये असतील तर आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करणार, त्यासाठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार। आणि ऑड डिवायझर्स मध्ये 1 आणि 7 जर का असतील, 1 किंवा 7 जर का असतील तर आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करणार आणि त्यासाठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार। या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की दिलेल्या डिवायझर मध्ये युनिट्स प्लेस डिजिट जर 1 असेल तर तेव्हा डिव्हिजिबिलिटी चेक करत असताना ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा। ठीक आहे, तर पहिलं उदाहरण आपण पाहूया। 1683 divided by 51 म्हणजे गिवन डिवायझर आहे 51 आणि डिव्हिडंड आहे 1683। डिव्हिडंड आहे 1683। आता लक्षात घ्या, आता यावेळेला आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा आहे। निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला नियम काय आहे? युनिट्स प्लेस डिजिट 1 असावा। इथे ऑलरेडी 1 आहे, त्यामुळे आपण एक न्यूनेन पूर्वेण सूत्र वापर करू आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करू। चालेल, पहा गिवन डिवायझर काय आहे 51। या 51 साठी आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं आहे। 51 मायनस 1 एक न्यूनेन पूर्वेण, ठीक आहे। 51 मायनस 1 किती? 50। युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करायचा किंवा ड्रॉप करायचा आणि विचारात घ्यायचा लेफ्ट साइडेड डिजिट 5। हा जो 5 आहे तो आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर। कोणासाठी? या 51 साठी। ठीक आहे, आता या निगेटिव्ह ऑस्क्युलेटरला सोबत घेऊन आपण दिलेल्या नंबरला ऑस्क्युलेट करणार। पद्धती तीच आहे, छोटासा एक फरक आहे, छोटासा फरक आहे, लक्षात घेऊ आपण तो फरक। दिलेला डिव्हिडंड पहिले प्रॉपरली लिहा म्हणजे प्रत्येक 2 डिजिट मध्ये पुरेशी जागा सोडून लिहा, कारण आपल्याला प्रत्येक डिजिट खाली ऑस्क्युलेशन रिझल्ट लिहायचा असतो, त्यासाठी आपल्याला पुरेशी जागा हवी असते, त्यासाठी पुरेशी जागा सोडून लिहा दिलेला डिव्हिडंड। ओके, त्यानंतर आता अतिशय महत्वाची स्टेप आणि ही नवीन आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस मध्ये, हे नवीन आहे। काय आहे की हा जो डिव्हिडंड आहे त्या डिव्हिडंड मध्ये समस्थानांवरती जे अंक आहेत, म्हणजे इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती जे डिजिट्स आहेत, मराठीमध्ये बोलायचं झालं तर समस्थानांवरती जे अंक आहेत, समस्थानं कुठली आहेत? हा डिजिट आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा। तर समस्थानं कुठली आहेत? हा जो 8 आहे आणि हा जो 1 आहे, हे समस्थानांवरती आहे। या समस्थानांवरती असणाऱ्या अंकांना तुम्ही निगेटिव्ह करायचंय, मायनस करायचंय, निगेटिव्ह करायचंय, याच्यावरती निगेटिव्ह साइन द्यायची आहे। आपण निगेटिव्ह डिजिट कसा करतो? त्याच्या डोक्यावरती एक निगेटिव्ह साइन देतो। पहा, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह। इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांकरता सांगतो की हियर what you are going to do is to make the digits negative which are at even numbered places, right? Which are the even numbered place digits? See, this 8 is at second place and this 1 is at fourth place. So this 8 and 1 is at even numbered places. This 8 and 1 are at even numbered places. So let us make them negative. Okay, so let us make them negative. आणि यापुढे आपल्याला हेच करायचंय की समस्थानांवरती इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती जे कुठले अंक आहेत त्यांना आपल्याला निगेटिव्ह करायचंय। ठीक आहे, ऑस्क्युलेशन रिझल्ट मधले डिजिट्स जरी असतील समस्थानांवरचे, इव्हन नंबर्ड प्लेसेस वरचे, तरी सुद्धा आपण त्यांना निगेटिव्ह करणार। पाहूया, आपण प्रॅक्टिकली समजावून घेऊया। ठीक आहे, तर आपण आता
ऑस्क्युलेशन प्रोसेस सुरू करूया. पहिला डिजिट युनिट्स प्लेस डिजिट काय आहे यावेळेला मी स्टेप्स लिहिणार. तर युनिट्स प्लेस डिजिट काय आहे, डिव्हिडंड मधला युनिट्स प्लेस डिजिट आहे 3. त्यापासून आपण सुरुवात करतो कारण आपण सुरुवात कशी करतो, राईट टू लेफ्ट. तर युनिट्स प्लेस डिजिट काय आहे, 3 आहे. या 3 ला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5 निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 5 इंटू युनिट्स प्लेस डिजिट 3 इज इक्वल टू किती, 15. ठीक आहे, इज इक्वल टू 15. या 15 मध्ये तुम्ही नेक्स्ट डिजिट जो आहे डिव्हिडंड मधला तो ऍड करायचा आहे. नेक्स्ट डिजिट कुठला आहे डिव्हिडंड मधला, निगेटिव्ह 8. हा जो 15 आहे या 15 मध्ये निगेटिव्ह 8 तुम्ही ऍड करणार. सो 15 प्लस निगेटिव्ह 8, 15 प्लस मायनस 8 म्हणजे काय, 15 मायनस 8. त्याचं उत्तर किती आहे, 7. हा जो 7 आहे हा आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. बरोबर, हा जो 7 आहे तो ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळालेला आहे. आता दुसरा ऑस्क्युलेशन रिझल्ट. ऑस्क्युलेशन रिझल्ट मध्ये कुठला डिजिट आहे, 7. एकच डिजिट आहे म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट 7. या युनिट्स प्लेस डिजिट, ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला युनिट्स प्लेस डिजिट आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 5 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू 7 इज इक्वल टू 35. 35. आता या 35 मध्ये पुढला जो डिजिट आहे तो ऍड करा. कुठला आहे पुढला डिजिट, थर्ड डिजिट डिव्हिडंड मधला 6. म्हणजे 35 प्लस 6 किती, 41. 41 आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट. त्यामुळे 41 जो आहे तो लिहा थर्ड डिजिट खाली. 41 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि तो लिहा थर्ड डिजिट खाली, 6 खाली. ओके, मात्र लक्ष द्या या ऑस्क्युलेशन रिझल्ट 41 मध्ये 2 डिजिट्स आहे आणि आपला नियम काय आहे, इव्हन नंबर्ड प्लेस जी असते समस्थानावरचा जो डिजिट असतो त्याला आपण निगेटिव्ह करतो. तर या 41 मध्ये राईट साइड कडनं सेकंड नंबरला कुठला डिजिट आहे, टेन्स प्लेस डिजिट कुठला आहे, 4 आहे. म्हणून या 4 ला तुम्ही निगेटिव्ह करा. आता या नंबर सोबत म्हणजे ऑस्क्युलेशन रिझल्ट सोबत आपण डील करूया नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. तर थर्ड स्टेप काय आहे, थर्ड स्टेप युनिट्स प्लेस डिजिट 1 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 5 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू युनिट्स प्लेस डिजिट 1 इज इक्वल टू किती, 5. या 5 मध्ये तुम्ही टेन्स प्लेस डिजिट निगेटिव्ह 4 ऍड करा. किती आलं उत्तर, 5 प्लस मायनस 4 म्हणजे 5 मायनस 4. उत्तर आलं 1, 1. आता या 1 मध्ये तुम्ही डिव्हिडंड मधला नेक्स्ट डिजिट जो आहे निगेटिव्ह 1 तो ऍड करा. ओके, ऍड करू. प्लस 1 मायनस 1 म्हणजे किती, 0. सो लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट इज 0. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट इज 0. आपल्याला लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळालेला आहे. काय आहे लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे 0. काय आहे आपला नियम, जर लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट डिवायझर असेल किंवा त्याचा मल्टिपल असेल किंवा 0 असेल, या 3 पैकी कुठलाही एक नंबर जर लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट असेल तर त्याचा अर्थ असा होतो की दिलेल्या नंबरने म्हणजे दिलेल्या डिवायझरने निशेष भाग जातो, कम्प्लिटली डिव्हिजिबल असतो, परफेक्टली डिव्हिजिबल असतो. परफेक्टली डिव्हिजिबल असतो याचा अर्थ रिमाइंडर हा 0 असतो. डिव्हिजन नंतर येणारा रिमाइंडर हा 0 असतो. म्हणजे आता या ठिकाणी आपला कन्क्लुजन काय आहे, गिवन नंबर or given dividend is perfectly divisible by given divisor 51. दिलेला जो नंबर आहे तो दिलेल्या नंबरने दिलेल्या डिवायझरने डिव्हिजिबल आहे किंवा संपूर्णपणे भाग जातो, निशेष भाग जातो. ओके, सो आता लक्षात घ्या, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि या 3 स्टेप्स पहिले लिहून घ्या आणि हे ऑस्क्युलेशन सुद्धा लिहून घ्या कारण मी या स्टेप्स क्लीन करतोय. ओके, तर ऑस्क्युलेशन रिझल्ट, लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट मिळालेला आहे आणि आपण कन्क्लुजनवर पण आलेलो आहे की दिलेला नंबर परफेक्टली डिव्हिजिबल आहे. या कन्क्लुजनवरती आपण आलेलो आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे कॉशंट आणि तोही ग्रेसफुली, अगदी सहज, अगदी इझिली. मात्र निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस नंतर कॉशंट कॅल्क्युलेट करण्याची पद्धत ही वेगळी आहे.
त्यामध्ये आपण निखिलम नवतः चरमम दशतः हे सूत्र जसंच्या तसं वापरत नाही. मग कसं वापरतो किंवा काय करतो लक्षात घ्या. युनिट्स प्लेस डिजिट्स जे आहेत या ऑस्क्युलेशन रिझल्ट मधले आणि दिलेल्या डिव्हिडंड मधले ते जसेच्या तसे या रेषेखाली लिहून घ्या. काय आहे युनिट्स प्लेस डिजिट ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला 0 आहे, 41 मधला 1 आहे, 7 मधला 7 आहे आणि दिलेल्या डिव्हिडंड मधला 3 आहे. ओके, तर हे युनिट्स प्लेस डिजिट्स आपण लिहिलेले आहेत. पुन्हा आपला तोच नियम इथे अप्लाय करायचा, तोच नियम लागू करायचा की इव्हन नंबर्ड प्लेसेस निगेटिव्ह करायच्या. इव्हन नंबर्ड प्लेसेस निगेटिव्ह करायच्या. समस्थानावरती जे अंक आहेत त्यांना तुम्ही निगेटिव्ह करा. पहिलं स्थान आणि दुसरं स्थान आणि तिसरं स्थान, समस्थान कुठलं आहे, इव्हन नंबर्ड प्लेस कुठली आहे, 7 आहे, म्हणून या 7 ला तुम्ही निगेटिव्ह करा. हा आहे कॉशंट. काय आहे कॉशंट? कॉशंट इज इक्वल टू 1, -7 आणि 3 हा कॉशंट आहे. मात्र मित्रांनो, हा जो कॉशंट आहे हा विंक्युलम नंबरच्या फॉर्म मध्ये आहे. विंक्युलम नंबरच्या फॉर्म मध्ये हा विंक्युलम नंबर आहे, पण आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला माहिती आहे की विंक्युलम नंबर नॉर्मल नंबर मध्ये कसा कन्व्हर्ट करायचा. तर कन्व्हर्ट करूया. फायनल कॉशंट आपण कॅल्क्युलेट करू. निगेटिव्ह डिजिट कुठला आहे? हा 7 आहे. त्याच्या अगोदरचा डिजिट कुठला आहे? 1, म्हणून तो 1 नी कमी करा, म्हणजे 1 - 1 0. आता दिलेल्या विंक्युलम नंबर मध्ये किती निगेटिव्ह डिजिट्स आहेत? एकच आहे, त्यामुळे तो लास्ट निगेटिव्ह डिजिट कन्सिडर केला जाईल आणि 10 मध्ये ऍड केला जाईल. 10 + -7 3 आणि हा जो 3 आहे तो जसाच्या तसा लिहा. हा आहे आपला फायनल कॉशंट. 33 आहे आपला फायनल कॉशंट. म्हणजे या डिव्हिजनचं उत्तर, म्हणजे हे जर डिव्हिजन केलं असतं तर त्याचं उत्तर काय आलं असतं? 33. कॉशंट आला असता 33. ओके, आपण चेक करून पाहूया. 1683 म्हणजे 1683 इज इक्वल टू डिवायझर काय आहे? 51 आहे. कॉशंट काय आहे? 33 आहे. आपल्याला माहिती आहे कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, म्हणून रिमाइंडर काय आहे? 0 आहे. आणि आता या तिन्ही नंबर्सचा बीजांक कॅल्क्युलेट करा आणि व्हेरीफाय करा. 1 8 निग्लेक्ट करा, 6 3 निग्लेक्ट करा, 0. 5 + 1 6, 3 + 3 6, 6 6 36, म्हणजेच किती? 0 इज इक्वल टू 3 + 6 9, 9 म्हणजे 0. ओके, दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत, याचा अर्थ आपलं हे उत्तर करेक्ट आहे. आलं लक्षात? तर ही पद्धत वापरून थोडेफार चेंजेस करून आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करतो आणि अतिशय ग्रेसफुली, अतिशय इझिली, सहजरित्या आपण उत्तरापर्यंत पोहोचतो आणि परफेक्ट उत्तरापर्यंत. तर तुम्हाला काही लिहायचं असेल तर लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आपण पाहूया दुसरं उदाहरण. काय आहे दुसरं उदाहरण? 22,294 22,294 डिवायडेड बाय, यावेळेला आपण डिवायझर घेऊ 71. असा एक डिवायझर ज्या डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 1 आहे, त्या डिवायझर साठी आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो. ओके, तर करूया आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट. दिलेला डिवायझर आहे 71. 71 मधून 1 सबट्रॅक्ट करा, तुमच्याकडे आहेत 70. या 70 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा, आपल्याकडे आहेत आता 7. लेफ्ट साइडेड डिजिट 7 कन्सिडर करा. या 7 ला म्हणतात निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर हा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आता आपल्याला वापरायचा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस मध्ये. सुरुवातीला हा जो दिलेला नंबर आहे तो जसाच्या तसा पहिले लिहून घ्या प्रॉपरली, 2 डिजिट्स मध्ये प्रॉपर स्पेस ठेवून. 2 2 2 9 आणि 4 हा तो नंबर आहे, डिव्हिडंड आहे, दिलेला डिव्हिडंड आहे. त्यानंतर निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करताना अतिशय महत्वाची स्टेप कुठली? दिलेल्या डिव्हिडंड मध्ये इव्हन नंबर्ड प्लेसेस वरती असणारे जे डिजिट्स आहेत
समस्थानी असणारे जे अंक आहेत त्यांना निगेटिव्ह करायचंय. 1 2 हा समस्थानी आहे, इव्हन नंबर्ड प्लेस वरती आहे म्हणून याला निगेटिव्ह करा. 3 4 हा 2 सुद्धा समस्थानी आहे, इव्हन नंबर्ड प्लेस वरती आहे म्हणून याला आपण निगेटिव्ह करा. आता 2 इव्हन नंबर्ड प्लेसेस होत्या त्याला आपण निगेटिव्ह केलं. आता ऍक्च्युअल ऑस्क्युलेशन सुरू. स्टेप नंबर 1 सुरुवात करतो आपण राईट साइड कडनं. राईट मोस्ट डिजिट काय आहे? 4 आहे. या 4 ला निगेटिव्ह ऑस्क्युलेटरनी मल्टिप्लाय करा. 7 into 4 किती? 7 4 जा 28 आणि या 28 मध्ये पुढला जो डिजिट आहे -9 तो ऍड करा. किती येतं उत्तर? 28 प्लस -9 म्हणजे 28 - 9 किती? 19. 19 आहे ऑस्क्युलेशन रिझल्ट, पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट आणि तो लिहा सेकंड डिजिट खाली जो -9 आहे. ओके, ऑस्क्युलेशन रिझल्ट, पहिला ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे 19 आणि आपण तो लिहिला सेकंड डिजिट खाली. आता यामध्ये लक्षात घ्या 2 डिजिट्स आहे त्यामुळे इथे एक इव्हन नंबर्ड प्लेस आहे, समस्थानचा एक अंक आहे जो आहे 1 1 2. सेकंड प्लेस मध्ये 1 आहे म्हणजे टेन्स प्लेस मध्ये 1 आहे, त्याला निगेटिव्ह करा. ओके, आणि आता पुढल्या ऑस्क्युलेशन रिझल्ट साठी कॅल्क्युलेट करा. ऑस्क्युलेशन रिझल्ट 19 मधला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 9. त्याचं आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटरचं मल्टिप्लिकेशन करा. काय आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर? 7. युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 9. 7 9 जा 63. आता या 63 मध्ये हा जो टेन्स प्लेस डिजिट आहे -1 तो ऍड करा म्हणजे 63 - 1 62. आता या 62 मध्ये पुढला जो डिजिट आहे 2 तो ऍड करा. 62 + 2 64. येस, 64 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. 64 आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट. आता या 64 मध्ये सुद्धा 2 डिजिट्स आहे त्यामुळे हा जो डिजिट आहे तो इव्हन नंबर्ड प्लेस मध्ये असणारा डिजिट आहे, समस्थानचा अंक आहे त्यामुळे आपण याला निगेटिव्ह केलं. आता थर्ड स्टेप मध्ये थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट साठी या ऑस्क्युलेशन रिझल्टला आपण वापरणार आहोत. काय आहे सेकंड ऑस्क्युलेशन रिझल्ट? 64. त्यातला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 4. तर युनिट्स प्लेस डिजिट 4 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 7 यांचं मल्टिप्लिकेशन. 7 into 4 is equal to 7 4 जा 28 प्लस आता या 28 मध्ये टेन्स प्लेस डिजिट -6 ऍड करा. किती येतं उत्तर? 28 - 6 22. आता या 22 मध्ये नेक्स्ट डिजिट जो आहे तो ऍड करा. 22 + -2 20. हा जो 20 आहे तो आहे थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट. हा जो 20 आहे तो थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे. आता फोर्थ स्टेप लक्षात घ्या, इथे जागा नसल्यामुळे मी फोर्थ स्टेप या थर्ड स्टेपच्या वरती लिहितो, तुम्ही मात्र सिक्वेन्शियली लिहा. ठीक आहे. फोर्थ स्टेप काय आहे? पण त्यापूर्वी आपण या ऑस्क्युलेशन रिझल्टला लक्षात घेऊ. ऑस्क्युलेशन रिझल्ट, थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट आपण फोर्थ डिजिट खाली लिहिला. थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट काय आहे? 20. 20 मध्ये 2 डिजिट्स आहे त्यामुळे एक इव्हन नंबर्ड प्लेस आहे जी आपण निगेटिव्ह केली. आता आपण करूया कॅल्क्युलेशन फोर्थ ऑस्क्युलेशन रिझल्ट साठी. युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 0 आहे. थर्ड ऑस्क्युलेशन रिझल्ट मधला युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 0. त्याचं आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटरचं मल्टिप्लिकेशन करा. 7 into 0 0. या 0 मध्ये टेन्स प्लेस डिजिट -2 ऍड करा. तुम्हाला मिळतं उत्तर -2. आणि आता या -2 मध्ये पुढला जो डिजिट आहे डिव्हिडंड मधला लास्ट डिजिट, राईट साइड कडनं लास्ट डिजिट तो ऍड करा. -2 + 2 किती येतात? 0. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट 0. लास्ट डिजिट खाली लिहा. लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट आहे 0. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की दिलेल्या डिव्हिडंडला दिलेल्या डिव्हायझरचा संपूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. गिवन डिव्हिडंड इज परफेक्टली डिव्हिजिबल बाय गिवन डिव्हायझर. कारण लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट 0 आहे. मी रिपीट करतो, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. या लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्टचं रीडिंग कसं घ्यायचं? लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्टला पाहून कन्क्लुजन वरती कसं यायचं? जर लास्ट ऑस्क्युलेशन रिझल्ट 0 असेल
किंवा जो दिलेला डिवायझर आहे तो स्वतःच तो डिवायझर असेल, नाही तर मग डिवायझरचा मल्टिपल असेल, तर दिलेल्या डिव्हिडंडला दिलेल्या डिवायझरचा संपूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, परफेक्टली डिव्हिजिबल असतो, अन्यथा नाही. लक्षात घ्या, आपण सगळे एक्झाम्पल्स हे डिव्हिजिबल असण्याचे पाहिलेले आहेत, बरोबर. पण असं जर का नसेल, या तीन पॉसिबिलिटी पैकी, या तीन पॉसिबिलिटीज पैकी कुठली पण एक पॉसिबिलिटी इथे जर नसेल, तर त्याचा अर्थ असा होतो की दिलेल्या नंबरनी भाग जात नाही, दिलेल्या डिवायझरनी भाग जात नाही. तर मित्रांनो, लेसन तुम्ही पॉज करा आणि या चारही स्टेप्स लिहून घ्या आणि हे ऑस्क्युलेशन पण लिहा. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॉशंट. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्टेप लिहून घ्या. मी आता क्लीन करणार आहे, ओके. त्यामुळे तुम्ही लिहून घ्या. ओके, तर आता कॅल्क्युलेट करूया आपण कॉशंट. आपण या पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे की कॉशंट कॅल्क्युलेट करत असताना निखिलम सूत्र जसंच्या तसं यूज इथे होत नाही. इथे निखिलम सूत्र कन्व्हर्जन ऑफ विंक्युलम नंबर टू नॉर्मल नंबर करत असताना आपण जे निखिलम सूत्र वापरतो, जसं वापरतो त्या फॉर्म मध्ये निखिलम सूत्र इथे यूज होतं, वापरतो आपण. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचंय, ऑस्क्युलेशन रिझल्ट्स मधले युनिट्स प्लेस डिजिट आणि डिव्हिडंड मधला युनिट्स प्लेस डिजिट जसाच्या तसा खाली लिहा. 0, 0, 4, 9 आणि 4. येस, लिहिले. आता काय करायचंय, समस्थानच्या अंकांना निगेटिव्ह करणं. इव्हन नंबर्ड प्लेसेस मध्ये जे डिजिट्स आहेत त्यांना आपण निगेटिव्ह करतो. तर करूया इथे 1, 2. येस, हे आहे समस्थान, इव्हन नंबर्ड प्लेस, म्हणून याला आपण निगेटिव्ह करूया. ठीक आहे. आता कॉशंट आहे 494 विथ मिडल डिजिट 9 निगेटिव्ह. मात्र हा विंक्युलम नंबर आहे, हा विंक्युलम नंबर आहे, काही हरकत नाही. या विंक्युलम नंबरला आपण कन्व्हर्ट करूया नॉर्मल नंबर मध्ये. निगेटिव्ह डिजिटला प्रेव्हियस असणारा कुठला डिजिट आहे, 4, तो 1 ने कमी करा म्हणजे 3. किती निगेटिव्ह डिजिट्स आहेत, एकच आहे, त्यामुळे हा लास्ट कन्सिडर केला जाईल आणि 10 मध्ये ऍड केला जाईल. 10 प्लस निगेटिव्ह 9, 1 आणि 4 ॲज इट इज. म्हणजे कॉशंट काय आहे, 314. कॉशंट काय आहे, 314. तुम्हाला शंका असेल तर चेक करून पहा. काय आहे डिवायझर, डिवायझर आहे 22,294 इज इक्वल टू डिव्हिजन अल्गोरिथमच्या फॉर्मॅट मध्ये आपण लिहितोय. डिवायझर काय आहे 71, कॉशंट काय आहे 314 प्लस रिमाइंडर काय आहे 0. रिमाइंडर 0च लिहावा लागणार कारण निशेष भाग जातो, परफेक्टली डिव्हिजिबल आहे, त्यामुळे रिमाइंडर 0च राहणार. ओके. तर आता दोन्ही साइड कडले बीजांक आपण इक्वेट करू आणि व्हेरीफाय करू. ओके. सो 9 एक्सक्लूड करा, 2 + 2 + 2 6, 6 + 4 10, 10 मधून 9 ड्रॉप करा, 1. 1 आहे बीजांक डिव्हिडंडचा. 7 + 1 8, 8 आहे बीजांक 71चा. 3 + 1 4, 4 + 4 8, 8 आहे बीजांक कॉशंटचा. प्लस 0, 0चा बीजांक 0 असतो. 8 8 जा 64. पुन्हा बीजांक काढा, 2 डिजिट्स आहेत. 6 + 4 10, 10 मधून 9 ड्रॉप करा, 1. म्हणजे दोन्ही साइड कडले बीजांक इक्वल आहेत. याचा अर्थ असा की आपलं हे आन्सर आहे, करेक्ट आहे. वी आर करेक्ट. ओके. सो निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस ऑड डिवायझर साठी कशी करायची हे तुम्हाला प्रॉपरली कळलेलं आहे. हे फर्स्ट एक्झाम्पल पण तुम्ही लिहून घेतलेलं असेल. आत्ता आपण केलेलं हे सेकंड एक्झाम्पल पण तुम्ही करा, लिहून घ्या. त्यामध्ये ठळकपणे काही काही गोष्टी स्पष्टपणे नमूद करा, मेन्शन करा की निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेसमध्ये दिलेला जो डिव्हिडंड असतो त्या डिव्हिडंड जेव्हा आपण लिहिल्यानंतर ऑस्क्युलेशन प्रोसेस करण्यापूर्वी त्या डिव्हिडंड मधले इव्हन नंबर्ड प्लेसेस जे आहेत, समस्थानीचे जे अंक आहेत ते निगेटिव्ह करायचे असतात. आणि त्यापुढे येणाऱ्या प्रत्येक स्टेपमध्ये हे इव्हन नंबर्ड प्लेसेस निगेटिव्ह करायचे असतात. समस्थानावरचे अंक हे निगेटिव्ह करायचे असतात. उदाहरण, ऑस्क्युलेशन रिझल्ट मधले सुद्धा डिजिट्स समस्थानीचे असतील तर ते निगेटिव्ह करायचे.
त्यानंतर हे जे युनिट्स प्लेसेस आपण लिहितो ते सुद्धा, त्यामध्ये सुद्धा हा नियम अप्लाय करायचा आहे. म्हणजे इव्हन नंबर्ड प्लेसेसमध्ये असणाऱ्या डिजिट्सला निगेटिव्ह करायचा आहे. त्यानंतर तो जो इव्हन नंबर्ड प्लेस डिजिट जो असतो तो निगेटिव्ह केल्यानंतर आपल्याला कॉशंट मिळतो विंकुलम नंबरच्या फॉर्ममध्ये. मग त्याला निखिलम सूत्र वापरून आपण नॉर्मल नंबरमध्ये कन्व्हर्ट करतो आणि ते असतं आपलं फायनल आन्सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. पुढल्या लेसनमध्ये आपण ज्या डिवायझर्सच्या एकमस्थानी युनिट्स प्लेसमध्ये 7 आहेत त्यांना घेऊन ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी करायची, निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा ते पाहूया.